आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही. महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. महाशिवरात्री म्हणजे महान रात्र. पण कोणती रात्र? ती रात्र जेव्हा आपण बाहेरचा अंधार नाही तर आतला अंधार पाहतो. आपला आतला अंधार म्हणजे राग, अहंकार, असुरक्षितता, भीती, तुलना, अटॅचमेंट, नकारात्मकता. महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या दिवशी मन शांत करायचं, अहंकार सोडायचा, आतल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करायचा आणि आत्मजागृती करायची. महाशिवरात्री आपल्याला सांगते, बस आता थांब आणि स्वतःला भेट. ही रात्र मेडिटेशनसाठी खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी कॉस्मिक एनर्जी हाय असते. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवशी स्वतःला शांत बसून देतो. खरं तर शिवरात्री बाहेर साजरी करण्यापेक्षा ती आज साजरी केली तर आयुष्य नक्की बदलेल. भगवान शिव फक्त देव नाही, तर ते एक जाणीव आहे. जटेमधील गंगा. गंगा म्हणजे ज्ञान. भगवान शिव सांगतात, ज्ञान डोक्यात ठेवा, अहंकारात नाही. डोक्यावर चंद्र. चंद्र म्हणजे मन. मन सतत बदलत राहतं, चंचल असतं, कधी पूर्ण, कधी अपूर्ण, कधी शून्य. भगवान शिव सांगतात, मनावर नियंत्रण ठेवा. मनाने तुमच्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका. गळ्यातला साप. साप म्हणजे भीती. शिव भीतीला पळवत नाही, ते तिला गळ्यात घालतात. शिव सांगतात, भीतीपासून पळू नका, तिला सामोरे जा. नीळकंठ. समुद्र मंथनातून विष बाहेर आले, कोणीही ते घ्यायला तयार नव्हतं. शिवांनी ते घेतलं, पण गिळलं नाही, गळ्यातच ठेवलं. शिव सांगतात, जीवनात विष येणारच, अपमानाचं, नकाराचं, फसवणुकीचं, दुःखाचं. पण ते हृदयात उतरून देऊ नका, ते गळ्यापाशीच थांबवा. रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्स करा. आपण शिवांना विनाशाचा देव म्हणून ओळखतो, पण विनाश कसला? आपल्या अहंकाराचा, रागाचा, तिरस्काराचा, अज्ञानाचा, द्वेषाचा. शिव हे नवनिर्मितीचे देव आहेत. हल्ली आपण खूप स्ट्रेसमध्ये जगत आहोत, कारण आपण सतत रिॲक्शन मोडमध्ये वावरत असतो. कुणी काही बोललं, दुखावतो. कुणी इग्नोर केलं, असुरक्षित वाटायला लागतं. कुणी पुढे गेला, तुलना सुरू होते, द्वेष वाढतो, तिरस्कार वाढतो. शिव समाधीमध्ये बसलेले असतात. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे जग थांबत नाही, पण तुमचं मन मात्र शांत अवस्थेत थांबतं. आज प्रत्येकाला मेडिटेशनची गरज आहे, कारण आपण प्रत्येक जण माहितीमध्ये आणि भौतिक जगात वावरत असतो, पण शांततेमध्ये वावरणं आपल्याला जमत नाही. शिव आपल्याला सांगतात, सिंपल राहा, डिटॅच राहा आणि स्टेबल राहा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कधी तुम्ही फक्त शांत बसून स्वतःला हे विचारलं आहे का, मी खरंच आनंदी आहे की फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे? आपण सगळ्यांसाठी जगतो, आईवडिलांसाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, लोकांसाठी, पण स्वतःसाठी जगायला आपण विसरतो. महाशिवरात्र म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होण्याची रात्र. आज स्वतःला विचारा, मी कोण आहे? माझा खरा आवाज कुठे हरवला आहे का? शिव म्हणजे त्या आतल्या आवाजाचा शोध. आता 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, हात सैल ठेवा, श्वास हळूहळू आत घ्या आणि हळूहळू सोडा.
मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय. शिव म्हणजे बाहेरचा देव नाही, तो तुमच्यातील शांत जागा आहे. त्याला अनुभवा. तुमचं मन शांत होतंय, शरीर शांत होतंय. जे काही दुःख आहे ते आकाशात सोडा. शिव म्हणजे शून्य आणि त्या शून्यात तुम्ही सुरक्षित आहात. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू डोळे उघडा. आज महाशिवरात्रीनिमित्त एक संकल्प करूया. आपल्यातील शिवाला आजपासून जाग करूया. रागाचा, अहंकाराचा, तुलनेचा, दुःखाचा, अज्ञानाचा, तक्रारीचा विनाश करूया. फक्त 10 मिनिटं रोज स्वतःसाठी द्या. शिवाला मंदिरात शोधू नका, ते तुमच्या आत शांत श्वासात वसलेले आहेत. जेव्हा तुम्ही रिॲक्शन थांबवता तेव्हा तुम्ही शिव होता. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही शिव होता. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही शिव होता. महाशिवरात्री म्हणजे देवाला शोधण्याची रात्र नाही. महाशिवरात्री म्हणजे स्वतःला शोधण्याची रात्र आहे. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.